नामदेव शास्त्रीकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. सुरेश दसांनी एका वाक्यातच विषय संपवला. धनंजय मुंडे हे भगवानगडावर मुक्कामी गेले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेला भगवानगड पुन्हा चर्चेत आलेला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचं वातावरण प्रचंड तापलं असून तिथलं राजकारणही ढवळून निघालं आहे. या हत्येमागचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जात आहे. याच मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी सातत्याने घेरण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. यानंतरनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. भाजपचे नेते सुरेश धस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. सुरेश धस म्हणाले, मी भगवान बाबांच्या गादीचा आणि नामदेव शास्त्रींचा आदर करतो. अधिक बोलण्यास नकार देत सुरेश धसांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटलं आहे. यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे. काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांना बदनाम करत आहेत. मात्र यांच्या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होत आहे. याचे भान या राजकारत्यांनी ठेवले पाहिजे. धनंजय मुंडे यांना आम्ही अनेक दिवसांपासून ओळखतो, त्यामुळे तो असं वागणार नाही, असंही महंत म्हणाले.